हे बघा, आपण कपड्यावर माप कसं घ्यायचं शिकायचं. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पेपरवर शिकवलं. आता याच्यावर कसं घ्यायचं सांगते मी तुम्हाला, डायरेक्ट कपड्यावर. तर गळा रुंदी 2.5 घ्यायची, गळा लांबी 5 आणि गळ्याचा आकार गोल. इथं पण रुंदी 2.5 आणि गळ्याचा आकार गोल. आता शोल्डर 3 घ्यायचं आणि बगल किंवा मोंडा म्हणतात त्याला, असं 5.5 घ्यायचं. समजा छातीचं माप 32 आहे, 32चा चौथा भाग घ्यायचा 8 असेल तर छातीचा चौथा भाग 8 येतो. 8 असेल तर 9 घ्यायचं. 9 हे 4 पदरी आहे ना कापड, त्याच्यामुळं 8 अधिक 4 भरते हे. तर 8 असेल तर 9 घेतलं तरी 4 होते. म्हणजे छातीचा चौथा भाग 8 अधिक 4 असं होते. म्हणजे 8 असेल तर 9 घ्यायचं. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. छातीचा भाग 8 चूक 32, 8 आणि 1 वाढवून घ्यायचं याच्यावर डायरेक्ट. हे 4 असल्यामुळे 8 असेल तर 9 घ्यायचं. तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. 8 चूक 32, 8 छातीचा भाग 8 चौथा भाग 8 असेल तर 1 वाढवून घ्यायचं 9. एवढंही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता बगल किंवा मोंड्यामधून आकार टाकायचा आपल्याला. मोंडा आकार 1 आणि 1.5. तर हा झाला आपला 1चा पहिला आकार आणि हा 1.5 दुसरा आकार. हा मागच्या भागाचा 1.5, पुढच्या भागाचा 1. आता ब्लाऊजची लांबी समजा 12 असेल तर 13 घ्यायची. छातीचं माप आपण 9 घेतलं. 8 आहे तर 8 असेल तर 9 घेतलं. 1 वाढवून त्याच्यामध्ये वर 9 घेतलं आणि खाली पण 9च घ्यायचं. 9 हे याला जॉईंट करायचं, याला मिळवायचं, बाकी काहीच नाही. असं मिळून घ्यायचं. आता क्रॉस पट्टी इकडे 3.5 घ्यायची, इकडे 2.5 घ्यायचं. 4.5 पर्यंत सरळ घ्यायचं आणि इथून याला आकार द्यायचा असा क्रॉस पट्टीला. आता क्रॉस पट्टी मधून असं टक्स 3.5 घ्यायचं, 3.5 आणि असं 2.5 घ्यायचं. 2.5 साधं ब्लाऊज आहे आणि ह्या दोनच्या क्रॉस पट्टी आणि गळ्याच्या मध्यभागात एवढंच लक्षात ठेवायचं. मध्यभागात असं 2.5 घ्यायचं. 2.5 आणि आता क्रॉस पट्टी आणि बगल याचा मध्यभाग सोप्या भाषेत अगदी असं 4 घ्यायचं. 4 आणि बगल मधून 1 टक्स घ्यायचं. हे 3.5 घ्यायचं. आता हे 4 टक्स हे झाले आपले 4 टक्स. 1 2 3 4 टक्स घ्यायचे आणि मग कटिंग करते वेळेस असंच कटिंग करायचं. असं असं आणि असं. मागचा भाग निघतो आणि पुढलाही भाग निघतो कटिंग केल्यानंतर.
कटिंग करते वेळेस इथून असं करायचं, मग इथून हा भाग करायचा कट, असं असं आणि असं करायचं. पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे, तसंच करायचं. पहिल्या व्हिडिओत पेपर कटिंग दाखवलेलं आहे मी, अगदी तसंच कटिंग करायचं. हे झालं कपड्यावरचं माप, अगदी सोप्या पद्धतीने.